अजिबात काळजी करू नका. एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही. आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला, त्याचेही पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटला, माझ्या मुलीच्या अकाउंटला, माझ्या मातेच्या अकाउंटला जाणार आहेत. उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे 2.5 लाखाच्या आत. मित्रांनो, मी महाराष्ट्राचा विचार केला, तसाच मी बारामतीचा विचार केला. बारामतीमध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना 180 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. किती? 180 कोटी. आणि कमी जास्त तालुके आहेत, काही तालुके लहान आहेत, तिथे 150 कोटी मिळतील वर्षाला. काही ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी पैसे 125 कोटी मिळतील लोकसंख्येचा विचार करता. परंतु ह्या सगळ्या राज्याला मिळून 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार. किती? 46,000 कोटी. काही काही राज्यांची बजेट एवढी नाहीये. आपण तेवढं माझी महिला सक्षम व्हावी, माझी महिला आत्मनिर्भर व्हावी, तिला एक विश्वास वाटावा की मला माझ्या घरच्या पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही. मला काही का होईना वर्षाला 18,000 रुपये देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मी सगळ्यांना हेही सांगतो, हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. पण त्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केलाय, विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या जोडीला होते. आम्ही कुणालाही तसं वंचित ठेवलेलं नाही. माझा शेतकरी सतत मला म्हणायचा, दादा आम्हाला 3चं लाईटचं बिल भरता येत नाही हो, 5चं लाईटचं बिल भरता येत नाही. फार अडचण होती, ओढाताण होती. 7.5चं बिल भरता येत नाही. आमच्या मनात होतं. सगळे मंत्री आमदार मला सांगायचे की एकदा निर्णय घ्या, शेवटी वेळ यावी लागते. आणि ती वेळ त्या अर्थसंकल्पामध्ये आली. आपण 44 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपये माफ करून टाकले. 14,000 कोटी रुपये वीज माफी. आता तुम्हाला आमच्या महावितरणचा अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगायला येणार नाही. तुम्हाला ते माफ केलेलं आहे. आता काळ्या आईची सेवा चांगली करा, चांगल्या प्रकारे पिकं काढा, धान्य काढा, फळं भाजीपाला जे काही तुम्हाला पिकवायचं ते पिकवा.